मामा, अवघी रयत शंभू महाराजांवर प्रेम करते आणि करत राहणारच. पण प्रश्न फक्त महाराणींचा आहे, तो मी सोडवणार. चला. मला दिलेला शब्द तू पाळला नाहीस. मी राजधर्म पाळला. तुझा एक होकार आणि आपला राजाराम राजा झाला असता. अक्कासाहेब, उद्या जो होणार आहे तोही आपलाच आहे. आपला? मग तुझा तो आपला मोगलांना जाऊन का मिळाला होता? हे कधीतरी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनाला विचारा. वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणाऱ्या सिंहाच्या या स्वाभिमानी छाव्याला तुमच्या दरबारातल्या राजकारणाने सळोकी पळो करून सोडलं होतं. स्वाभिमानी? माझ्या राजारामाचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून तुला हाताशी धरून राजकारण खेळणाऱ्याला तू स्वाभिमानी? बास अक्कासाहेब, आता शंभूराजांबद्दल मी एक शब्दही ऐकून नाही घेणार. आवाज खाली. तुझा खरा भाचा संभाजी नाही, राजाराम आहे. मग कधीतरी त्यांना जाऊन विचारा, ते सुद्धा सांगतील की या गादीचा खरा वारसदार मी नाही, माझे शंभूदादाच आहेत. लहान आहे तो, त्याला काय कळतं? त्यांना काही कळत नाही याचाच तुम्ही फायदा घेताय. मला तर कधी कधी वाटतं राजाराम हे फक्त निमित्त आहे, खरं तर तुम्हाला राजमाता म्हणून मिरवायचं. बास, तुम्ही तुमच्या बहिणीशी नाही तर या हिंदवी स्वराज्याच्या अनभिषिक्त महाराणींशी बोलताय ह्याचं भान असू द्या. माफ करा शंभूराजे. मामा, आम्हाला आमच्या आईचा चेहरा नाही आठवत. आठवतो तो फक्त यांच्या हातांचा स्पर्श, याच हातातलं मातृत्व. रात्र रात्रभर पाळणा हलवत याच माऊलीने आमच्याकरता अंगाई म्हटली आहे. खेळताना फुटलेल्या आमच्या ढोपरांना याच हातांनी हळद लावली आहे. तुमच्या तोंडून आम्हाला आमचं कौतुक ऐकण्यात काही रस नाही. सावत्र असलो तरी तुमचा थोरला मीच. आईसाहेब, थोरले थोरले म्हणून तुम्ही रायगडावर इतका मिरवलत की थोरलेपणाच्या ओझ्याखाली माझा राजाराम नेहमी धाकलाच राहिला. आता मग ऐकाच आईसाहेब, नीट ऐका. थोरलेपणाचे जे जे आहेत ते सारे अधिकार आम्ही आत्ता राजारामाला दिले. पुढे तुम्ही तुमच्या आबासाहेबांचं फक्त रूपच नाही घेऊन आलात, त्यांचे गुणही घेतलेत. एकदा शब्द दिला की मागे नाही घ्यायचा. सांगा शंभूराजे, दिला ना शब्द? सोडताय ना थोरले? पण शंभूराजे, भावनेच्या भरात कुठलाही शब्द देऊ नका. राजाराम लहान आहे. स्वराज्याला आत्ता तुमच्या तलवारीची गरज आहे. शत्रू चारी बाजूनी स्वराज्यावर गिधाडासारख्या घिरट्या घालतोय. तू मध्ये बोलू नकोस. तुम्ही बोला शंभूराजे. सोडताय ना थोरले? पण बोला ना शंभूराजे. भावनेपेक्षा स्वराज्य जास्त महत्वाचं. केव्हाही. आणि एकदा स्वराज्य पाय रोवून घट्ट उभं राहिलं की आपण सगळे मिळून राजारामाचा राज्याभिषेक करू. तो लहान असला तरी त्याचा शंभूदादा त्याच्या पाठीशी. हो ना? मला माहिती तुम्ही लढणार त्याच्यासाठी. लढणार ना? लढाल ना? नाही नाही शंभूराजे, नाही. महाराणी मान सन्मानासोबत रायगडावरच राहतील, राजमाता म्हणूनच. फक्त राज्यकारभारात लक्ष घालण्याचा कुठलाच अधिकार राहणार नाही त्यांच्याकडे, कधीच. अंबीर मामा, आमच्या राज्याभिषेकाची तारीख निश्चित करा. शंभूराजे, आता आईसाहेबांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही सिंहासनावर बसू. जय भवानी.